नमस्कार मित्रांनो, ओम ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं मी एक फर्निचरचं काम करतो आहे. तर मी आज माझ्या दुकानात आहे आणि लाकडी चौकट, दरवाजे, फर्निचर, प्लाऊडचं असं बनवतो आहे. तर कशा प्रकारे यंत्रणा आहे किंवा कशा प्रकारे मशिनरी आहेत, कसं मी यूज करतो हे आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर हे पहा, हे आहे लाकडी रंधा मशीन. याच्यावर पूर्ण लाकूड रंधा मारला जातो. हे बघा, हे अशी मशीन आहे. याच्यावर पूर्ण रंधा मारला जातो आणि या साईडनं ड्रिल पण आहे. म्हणजे या साईडनं आम्ही या चौकटीच्या लाकडाला होल मारतो. तर कशा प्रकारचे होल आहे ते दाखवतो मी तुम्हाला. हे अशा प्रकारचे होल आम्ही मारतो आणि हे नंतर आम्ही असं टाचतो. दुसरी मशीन आहे हे कॉम्प्रेशर, एअर कॉम्प्रेशर कलर मारण्यासाठी आम्ही यूज करतो. जसं की पॉलिश, टचवूड आणि प्रायमर, ऑइल पेंट, हे सर्व ही मशीन कलर मारते. आणि हे आपले छोटे छोटे टूल्स, राउटर मशीन, ही पटाशी, मला दाखवतो पटाशी. हे बघा, याला पटाशी म्हणतात. परत हातोडी वगैरे तर तुम्हाला माहीतच असेल. हे कटर मशीन, हे ग्राइंडर. तर मी अशा प्रकारे, हे माझं साहित्य आहे आणि हे माझं दुकान आहे. अशा प्रकारे मी इथं काम करतोय. हे बघा, त्याच्यामध्ये थोडंसं साहित्य आहे. आणि हे लाकडं सागवानी आहेत, जंगली आहेत, हे लिंबाची आहेत. भरपूर काही लाकडं वगैरे आहेत दुकानामध्ये आमच्या. तर ते सुतारकीचं काम आम्ही करतो आहे. आणि बाहेरचं वातावरण पाहिलं तर संध्याकाळचा दिवस आहे. आज खूप जोरात पाऊस चालू आहे, त्यामुळे बाहेर काही तुम्हाला दृश्य दाखवू शकत नाही. खूप पाऊस चालू आहे, तुम्ही बघू शकता. पाणी साचलं आहे. आता मी तुम्हाला चौकट कशी तयार होते किंवा ठोकल्यानंतर कशी दिसते हे दाखवणार आहे. बघा, हे जी चौकट आहे ती मी आता बनवणार आहे. आता कॅमेरा दुसरा माणूस माझ्याकडं नाही पकडायला, त्यामुळे ही तयार करूनच मी तुम्हाला जोडली कशी हे दाखवतो.
तर ही अशा प्रकारे मित्रांनो चौकट तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता. आता ही चौकट कार्विंग करायची, म्हणजेच अशी हे जी डिझाईन आहे ना, ही पूर्ण डिझाईन या चौकटीवर तयार करायची आहे. हे फक्त डेमो म्हणून तुम्हाला एक गणपती दाखवलेली आहे.